महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचा नव्हे तर संपूर्ण देशाचा लक्ष लागलेला आहे। कारण की निकाल येऊनही एक आठवडा उलटून गेला, मात्र महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याच्यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेला नाही आणि त्याचा अधिकृतरित्या नाव देखील घोषित जे आहे ते झालेलं नाही। पण आता सूत्रांकडून जी माहिती समोर येते आहे त्या माहितीनुसार देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। भाजप पक्षश्रेष्ठींनी देवेंद्र फडणवीस यांच्याच नावावर शिक्कामोर्तब केलेले आहे। 4 डिसेंबरला मुंबईत एक भाजपच्या आमदारांची बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची गटनेतेपदी निवड देखील होणार आहे आणि देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार अशी या भाजपमधल्या काही नेत्यांची माहिती आहे। दुसरीकडे आपण पाहिलं तर एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा देखील मात्र माध्यमांमध्ये सुरू आहे। ते सध्या आजारी आहेत, ठाण्यामध्ये आपल्या निवासस्थानी सध्या ते उपचार घेत आहे आणि आज महायुतीच्या नेत्यांची देखील एक बैठक होणार होती, मात्र एकनाथ शिंदे यांची तब्येत ठीक नसल्याने असं देखील सांगण्यात येत आहे की आजची बैठक रद्द झाली आहे। आणि दुसरीकडे अजित पवार हे देखील दिल्लीसाठी रवाना झाले आहे। सूत्रांच्या माहितीनुसार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट अजित पवार घेणार आहे आणि महाराष्ट्रातल्या कॅबिनेट मंत्रिपदाच्या संदर्भात देखील जागा वाटपावर ते चर्चा करणार आहेत। तर दुसरीकडे महत्त्वाची बातमी अशी समोर येत आहे सध्या की देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे। कारण की आता 2 ऑब्झर्वर जे आहेत ते देखील भाजपने नेमलेले आहेत। निर्मला सीतारामन आणि विजय रुपानी हे 2 भाजपचे ज्येष्ठ नेते यांची नेमणूक करण्यात आली आहे। उद्या ते महाराष्ट्रात येणार आणि परवा 4 तारखेला भाजपच्या आमदारांची विधान भवनात एक बैठक होणार आहे आणि या बैठकीत गटनेता निवडला जाणार आणि तोच गटनेता जो असेल तो येणाऱ्या काळात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असेल आणि याची चर्चा जी आहे ती सध्या या संदर्भात देवेंद्र फडणवीसांची होत आहे। तर आता भाजप देवेंद्र फडणवीस यांच्याच नावाची घोषणा करणार की दुसरा आणखीन काही नाव पुढे येणार याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। डॅरन मिरांडा, इंडिया न्यूज, महाराष्ट्र।